नमस्कार. सध्या समाजामध्ये डीजे लावून अश्लील पद्धतीने नाचकाम करणं, कार्यक्रम आयोजित करणं हे मोठ्या प्रमाणावर चालू आहे. याच नाचकाम होणाऱ्या याच कार्यक्रमावर कुठेतरी बंदी ही तातडीने आणणं गरजेचं आहे आणि त्याला सेन्सॉर बोर्ड असणं हेही अत्यंत महत्वाचे आहे. कारण का आपण बघितलं की देवस्थानाचे कार्यक्रम असतील किंवा गावातले जे काही जत्रा असतात त्या कार्यक्रमाला काही महिलांना बोलवून, कलाकारांना बोलवून ते नाचकाम केलं जातं. नाचकामाला आमचा विरोध नाहीये, परंतु तो नाच होत असताना ती आमची भगिनी अंगावर पाणी ओतते, त्याच्यामुळे तिचं अंग भिजलं जातं. मग अंग भिजल्यानंतर आतले अवयव अंग प्रदर्शन केलं जातं. मग तीच कलाकार भगिनी खाली उतरते, त्यांच्या मांडीवर बसते, त्यांना हातवारे करते, म्हणजे विभत्स, अत्यंत अश्लील. म्हणजे डान्स बार ज्यासाठी बंद करण्यात आले होते, मला वाटतं ह्या ओपनली हे जे काही विभत्स डान्स करतात या कलाकार भगिनी, हे अत्यंत चुकीचं आहे. गावागावात जत्रात सांस्कृतिक कार्यक्रम जत्राच्या मुहूर्तावर होणं आवश्यक आहे, परंतु त्याला काहीतरी मर्यादा पाहिजे ना. त्याला कुणाची तरी रोकटोक पाहिजे, मान्यता पाहिजे, परवानगी पाहिजे. जर अशाच पद्धतीने ऐच्छिक पद्धतीने स्वतःचे व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा कार्यक्रम मिळण्यासाठी जर ती कलाकार भगिनी कपडे काढून पाणी टाकून किंवा एकदम अश्लील हावभाव करून नाचणार असेल तर समाजात विकृती फोफावते. आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. जर या ज्या काही कलाकार भगिनी अश्लीलतेच्या नावाखाली समाज बिघडत असतील, समाजाची आमची तरुण पिढी बिघडत असेल, पुरुष बिघडायला कारणीभूत होत असेल, तर त्यातनच हे अनेक गुन्हेगारी प्रकार वाढलेले आहेत. मधल्या काळामध्ये तुम्हाला आपण बघितलं की म्हणजे नाचणारी जी महिला आहे तिच्या प्रेमामध्ये यांनी स्वतःच आत्महत्या करून घेतली किंवा गोळी मारून घेतली. त्याच्यानंतर आपण अनेक असे प्रकार बघितलेत की ही लोककला, ही सांस्कृतिक आपली जी काही कला आहे ही टिकली पाहिजे, पण ती कुणाचा संसार मोडण्यासाठी, पुरुष बिघडवण्यासाठी, त्यांची विकृती बिघडवण्यासाठी नाही. त्याच्यामुळे याची बैठक सेन्सॉर बोर्ड घेतलंच पाहिजे. याची बैठक काल पुण्यामध्ये झाली. त्याचं आयोजन केलं होतं सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष श्री बाबासाहेब पाटील यांनी. या मीटिंगला मंगलाताई बनसोडे होत्या, सुरेखाताई पुणेकर होत्या, बरखा ताई होत्या, अप्सरा ताई होत्या. संगीत बारी म्हणून थिएटरचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक भाऊ जाधव होते. तमाशा फडचे मालक महाराष्ट्राचे सचिव मोहित नारायण गावकर होते. रेश्मा परितेकर होत्या, वनमाला बागुल होत्या. लोक कलावंत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नारायण जावळेकर आणि शिवाजी जावळेकर सुद्धा उपस्थित होते. त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय सांस्कृतिक मंत्र्यांना विनंती आहे की याच्यामध्ये लवकरात लवकर जाहीरपणे हे जे काही कार्यक्रम घेतले जातात, जे विभत्सपणे मांडले जातात, समोरच्याला प्रवृत्त करतात. मग पुरुषांना काय, छानपैकी त्या जी काही विभत्स नसते त्याच्या ते मजा घेणार, तिच्या प्रेमासाठी, तो प्रेम नसतं, त्या विकृतीसाठी त्या महिलेला त्रास देणार किंवा त्याच्यामध्ये त्या घरामध्ये स्वतःचा त्रास देणार. तर यासाठी सेन्सॉर बोर्ड असणं गरजेचं आहे. मला कुठल्याही कलावंताला नावं नाही ठेवायची, पण त्या कलावंतांनी सुद्धा तो सेन्सॉर बोर्ड पाळणं गरजेचं आहे. कारण का आपल्या या पाणी टाकून नाचण्यामुळे, मांडीवर हात ठेवल्यामुळे, मांडीवर जाऊन बसल्यामुळे किंवा नाचता नाचता ती जेव्हा स्टेजच्या खाली वागते तेव्हा समोरून तिचे जे आतले जे काही अवयव दिसतात, जे घाण आहेत, अश्लील आहेत, हे असे प्रकार होता कामा नये. त्यामुळे वेळ आली आहे यांना सेन्सॉर बोर्ड लावण्याची आणि ती त्वरित माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लावावी. आणि मी आभार मानते की सांस्कृतिकचे अध्यक्ष बाबा पाटील यांनी या मागणीला पुरुष असून सुद्धा मागणी केली. कारण का सहसा पुरुषांना अश्लील घाण छान जे असेल त्याच्यावर बंदी यावी असं वाटत नाही.
परंतु इथं त्या संगीत बारीचे अध्यक्ष सुद्धा आलेत, त्याच्यानंतर तमाशा फडचे आलेले आहेत, लोककलावंत संघटनेच्या जी पुरुष मंडळींनी स्वतःहून याच्यामध्ये पुढाकार घेतला त्यांचे मी खरंच मनापासून आभार मानते आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते, सांस्कृतिक मंत्री साहेब जे शेलार साहेब आहेत त्यांना विनंती करते, त्वरित या अश्लील विभत्स नाचणाऱ्या ओपन कार्यक्रमाला सेन्सॉर बोर्ड लावण्यात यावं. धन्यवाद.